नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी सहकार या विषयाच्या संदर्भात फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना कोणत्या घटकांचा, संकल्पनांचा, प्रश्नांचा प्रथम अभ्यास करणं गरजेचं आहे याविषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देत आहोत. मित्रांनो, यापूर्वी जे तुमचे पेपर झालेले असतील त्या संदर्भात आपण जे IMP क्वेश्चन अपलोड केलेले होते त्यामध्ये किती क्वेश्चन बोर्ड परीक्षेमध्ये आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकतात आणि त्याच्या आधारे याही परीक्षेमध्ये कशा पद्धतीने हे प्रश्न येऊ शकतात याची माहिती तुम्हाला मिळणारच आहे. चला, आज मित्रांनो प्रश्न दुसऱ्यावरती आपण फोकस करतोय. प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न आहे. संकल्पना स्पष्ट करायच्या प्रश्नामध्ये कोणत्या संकल्पना इम्पॉर्टंट आहेत ह्या तुमच्या पाठ असल्याच पाहिजे, तुम्हाला येत असल्याच पाहिजे. यानंतर इतरही करू शकता, परंतु ह्या फार महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. पहिला आहे संचालक. यानंतर दुसरी संकल्पना लाभांश, हिचा अभ्यास करावा लागेल. तिसरा आहे व्यवस्थापन समिती. चौथी संकल्पना आहे क्रियाशील सभासद. सभासदांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते तुम्ही केलेले असेल तर संकल्पना सांगता येऊ शकते. पाचवा आहे उपाध्यक्ष, मग तसंच अध्यक्षाची पण संकल्पना येऊ शकते. नेक्स्ट पुढचा संकल्पना आहे उपविधी किंवा त्याला पोटनियम असं म्हटलं जातं. ते काय प्रकार आहे तो तुम्हाला सांगावं लागेल. सातवी संकल्पना आहे प्रस्ताव. प्रस्तावाच्या संदर्भात देखील घटक तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. संकल्पनेचा प्रश्न आहे. यानंतर आठवा आहे सुरक्षित खण, ही देखील महत्त्वाची संकल्पना आहे. यानंतर आहे 9 ATM. ATM देखील एक सोपी संकल्पना आहे, माहिती असलेली आहे, परंतु ती व्यवस्थित शब्दात सांगता येणं गरजेचं आहे. त्यानंतर 10 जिल्हा सहकार मंडळ. यानंतर नेक्स्ट पुढचं पाहूयात. पुढचा प्रश्न आहे जागतिक अर्थव्यवस्था. यानंतर 12 बहुराष्ट्रीय कंपन्या. 13 नाणे बाजार. 14 भांडवल बाजार. 15 सहकार वर्ष. त्यानंतर नेक्स्ट पुढची संकल्पना आहे 16 निर्णायक मत. 17 सहयोगी सभासद. 18 इतिवृत्त. 19 सहकार शिक्षण. आणि 20 अमर्याद जबाबदारी. तर अशा प्रकारे काही संकल्पना आहेत की ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, कारण त्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मला वाटतं आपण सर्वजण या 20 संकल्पनांचा अभ्यास कराल. आपल्याला जेवढ्या संकल्पना सोडवणं गरजेचं आहे तेवढे जरी प्रश्न यामधले आले तरी देखील तो तुमच्यासाठी महत्त्वाचा पार्ट ठरू शकतो. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट आपला जो पुढचा प्रश्न आहे स्वमतल्या त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत